चला तर मग आज मी चाललेली आहे पालखीचं दर्शन घ्यायला. तर चलो काय केलं ही पटापट वरण्याच्या नादात आमचं काय चाललेलं आहे बघा. अंदाजचं काय चाललंय अगं हा चल माझं सगळं असं पांढ लाल 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 झालेलं होतं आणि उशीर झालेला. तर आई मला उशीर झालाय म्हणून आई निघून चाललेली आहे बघा. तर मग थांबा आई बसू नका, थांबा थांबा बसू नका. दादू पुढे बस, चल चल चला 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 पुढे बस. बरं त्याला मागं बसवा आई. दादू मागं बसतो. ये कुठे चाललोय आपण? बाप्पाच्या दर्शनाला चाललोय का? थांबा आई मला 1 मिनिट. हां बसा चला. ओ बसला का दादू? बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय. चलो दादू ये कुठे चाललाय? बघा तर मग आता आम्ही गावात एंट्री करायला लागलेलो आहे. बघूयात आपण पालखी कुठे थांबलेली आहे. मला पण माहित नाही अजून पालखी कुठे थांबते. मी पण जाऊन बघणारे आहे की नाही. आता टाइम भरपूर झालेला आहे. बघूयात. पालखी तर काय नव्हती इथं, पण इथं बघा सगळी माणसं झोपलेले होते. मस्त आराम झालाय बाबा रे. आणि आम्ही इथे येऊन फक्त थांबलेलो. आमचा बुडाप झाला, आमचा पचका झाला. कोणच नाहीये इथं. पालखी पण आलेली नाहीये. बघूयात आम्ही कॉल करून विचारतो आणि मग बघतो. बघा तर मग इथं पालखी वगैरे काहीच नव्हती. मग आम्ही आलो आणि इथं आहे दादूची आजी आणि आम्ही म्हणलं की आलोयस तर मग पाय पडून जाऊयात मंदिरातून. हे आहेत शौनकचे बाबा आणि हे आहे नाथबाबाचं मंदिर. मग आम्ही जरा गेल्या पाय पडूयात. हे आहे वडापूर येथील नाथबाबाचं, म्हणजे याच्या आधी जास्त कधी आलेलं नव्हतं. आधी मी फक्त ऐकलं होतं की आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र. तर मी स्वतः घरात अनुभवते की म्हणतात ना, मुलापेक्षा हे जवळचा जर कोण असेल वडिलांसाठी तर तो त्यांचा नातू असतो. तर बघा दादूचं आणि त्याच्या बाबाचं बॉन्डिंग हे खूप छान आहे आणि दोघांचा पण एकमेकाला खूप लळा आहे. तर बघा तर मग त्याचे बाबा त्याला पाया वगैरे पाडतायत आणि सगळं काय त्याचं मुलाचं हात धरून शिकवलं तसं आता नातूला शिकवायची वेळ आली आणि नातूला पण शिकवतात. तर बघा किती छान, म्हणजे आजोबा आणि नातूचं बॉन्डिंग हे खूप छान. मला तर खूप आवडलं. शौनक बुवा बुबू केवढा आहे बुवा. हां चला आणि बघा तर मग बाहेर आल्यानंतर माझी फेवरेट गाडी थार, ब्लॅक कलरची थार तिथून आम्हाला ओव्हरटेक करून गेलेली आहे. खूप छान, मला खूप आवडते ही गाडी. कशी आहे, कुणाकुणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. चल दादू हात पकड. शौनक आम्हाला पालखीचं दर्शन तर नाही भेटलं. मग आम्ही देवाचं वगैरे दर्शन घेऊन निघालो. आमचा खूप मोठा पचका झालेला आहे. आम्हाला पालखीच नाही भेटली. अजून पालखी इंदापूरवरून आलेलीच नव्हती, म्हणजे अजून टाईम लागणार होता पालखीनं. तर बघा मग आम्ही जात ब्लॉकमध्ये. तर बघा दादू आणि आता आम्ही जातो घरी. शौनकला मस्त एन्जॉय करायला भेटतं, म्हणजे जिथं जाईन तिथं. आणि त्याला खेळकर असल्यामुळं काय जिथं जाईन तिथं आपली मस्ती चालू असते त्याची. आणि हे बघा दम देतोय. त्याचं तर प्रत्येक वेळेसच असते, मारायचं दम द्यायचा. चला चला गाडी कोण चालवणार आहे? शौनक चालवणार आहे का गाडी? नाही यायचं तुला शौनक? ए पोरा, हे पोरा, हे पोरा चल लवकर चल. तर मग आता आम्ही चाललेलो आहे घरी. पण दादूला ते काका ओरडल्यामुळे दादू घाबरला आणि दादू जरा शांतच झाला.
आलेली नव्हती, पण आम्ही आलो निघून. पण आईला दर्शन घ्यायचं होतं ना पालखीचं, आणि पालखीला अजून अर्धा तास टाईम होता. मग आई म्हणते की मी तिथंच थांबते, तुम्ही जावा पुढं. मग आम्ही आणि दादू आलो निघून पुढं. तर जाता जाता आम्हाला पाऊस खूप लागला, पाऊस यायला लागला होता. थोडीशी म्हणजे रिमझिम वगैरे येत होती, म्हणजे भरपूर वेळ थांबून पण नाही बघा. तर मग म्हणजे आम्हाला उशीर झाला यायला, आणि दादूला झोप लागेल तर दादू झोपून घेतला. झोपायची ऍक्टिंग करतोय आणि मला वाटतंय तो झोपलाय. बांधलं होतं शेतामध्ये, तर मग मला बघायचं होतं की त्या आहेत का नाही, म्हणजे जागेवर आहेत का. कधी कधी कुत्रे वगैरे येतात, त्यामुळं तर बघूयात आपण. तर बघा, ह्यांचं चाललंय मस्त निवांत आराम करते, एक म्हणजे काली आराम करते, आणि लक्ष्मी बघा. तर आम्ही लक्ष्मी हे लोक खातात. तर बघा तर मग हे लोक मस्त आता खात आहेत. आता मी पण जाते, आराम करते. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. मस्त मजेत हसत राहा, आणि चलो बाय बाय. जय श्रीराम.